नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे भाग 2 मध्ये सगळे जे मागच्या भाग 1 मध्ये बघितलं होतं त्यालाच आपण आज कंटिन्यू करणार आहोत। सो वन बाय वन एक टॉपिक घेऊ आणि त्याला आपण कव्हर अप करू। सो सगळ्यात पहिले मला तुम्हाला काही सांगायचं होतं की जे काही PYQ होते ते PYQ तर आपण घेणारच आहोत, पण एक एक्स्ट्राचे PYQ सुद्धा घेणार आहोत जे अतिशय VVIMP आहे तुमच्या कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू। सो फर्स्ट ऑफ ऑल आपण याला डिस्कस करू की कशा प्रकारे याला सॉल्व आउट करायचं। तर बघा, पुढील घनाकृतीपासून पुन्हा घन तयार केला असता आकृती कशाप्रमाणे दिसेल ते ओळखा। आता हा जो चॅप्टर आहे हा डायसचा चॅप्टर आपण आता चालू करतो आहोत। तर यामध्ये आपल्याला हा डायस आपल्याला दिलेला आहे, हे सगळे बनलेले डायस आहे। आता हा जो आहे एक रेफरन्स पॉइंट ऑफ व्ह्यू हा आपल्याला असा ओपन केलेला डायस आहे। ओके, या ओपन केलेल्या डायसला आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे। सगळ्यात पहिले बघा, कोण कोणाच्या विरुद्ध येणार, यूच्या विरुद्ध क्यू येणार, टीच्या विरुद्ध आर। यामध्ये एक फाइंडिंग आउट करण्याची एक सोपीशी मेथड, ओके लक्षात घ्या। एक सोडून एक काय असतो, एकमेकांच्या विरुद्ध। एक सोडून एक यू आणि क्यू एकमेकांच्या कसा आहे, विरुद्ध आहे। म्हणजे यूच्या विरुद्ध कोण असणार आहे बेटा, क्यू असणार आहे, आणि टीच्या विरुद्ध कोण असणार आहे, आर असणार आहे। झालं। आणखीन बघा, आर पी आणि यस हे दोघंच राहिलेले आहे, मग ते कसे असतील, एकमेकांच्या विरुद्ध असतील। हा झाला माझा एक सिनारिओ। ओके, विरुद्ध म्हणजे काय, जर हा यू वरच्या साईडला आहे तर क्यू हा त्याच्या खालच्या साईडला येणार। मला सांगा, यूच्या क्यू हा शेजारी असणार का, बाजूला असणार का, नाही, तो विरुद्ध असणार, परस्पर विरुद्ध। जर यू समोरून तर क्यू मागून, अशा प्रकारचा। जर यू या साईडला तर क्यू हा त्याच्या थेट समोर इथे येणार, तो त्याच्या बाजूला असणार का, नाही। ओके, सो अशाच पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला चेकआउट करायचे आहे। तर आता इथे बघा, आता इथे मला एक बघायचं आहे की यांना मी काय केलेलं आहे, पॅक केलेलं आहे। ओके, एक डायस तयार केलेला आहे। तर त्या डायसमध्ये एक्झॅक्टली कुठला डायस हा माझा बरोबर येणार। आता इथे मला सगळ्यात पहिले इथे काय दिलेलं आहे, यू। आता यू जर टॉपला असेल, क्यू त्याच्या विरुद्ध आहे, मग क्यू कुठे यायला पाहिजे, खालच्या बॉटमच्या साईडला यायला पाहिजे, म्हणजे खालून यायला पाहिजे, पण यांनी कुठे दिला, बाजूला। आन्सर ऑप्शन कट करू का, येस। ओके, आता इथे बघा, इथे सगळ्यात पहिले ह्याला चेक करू। तर इथे बघा कोण दिलेला आहे, टी। ओके, टी दिलेला आहे, टीच्या विरुद्ध बाजूला कोण यायला पाहिजे, आर। म्हणजे सपोज टी जर वरच्या साईडला आहे, आर कुठे येणार बेटा, खालच्या साईडला येणार। पण यांनी काय दिलेलं आहे, यांनी याच्या बाजूलाच आर असा दिलेला आहे, दिलेत की नाही, मग बाजूला आर येणं पॉसिबल आहे का, नाही, कट। ओके, याला चेक करू। यू कुठे दिलेला आहे, वरती दिलेला आहे। यूच्या विरुद्ध कोण आहे, क्यू, याच्या बाजूला दिसत आहे का, नाही, म्हणजे तो कुठे यायला पाहिजे, खाली, म्हणजे एक्झॅक्टली राईट असेल तो। ओके, आता आपण चेक करू यसला। यसला चेक केलं, यसच्या विरुद्ध कोण आहे, पी। यस इथे आहे, पी बाजूला दिसतोय का, नाही, म्हणजे तो त्याच्या मागच्या साईडला असेल, हा पण राईट आहे। टी बघू, टीच्या विरुद्ध कोण आहे, आर। मग मला सांगा, टी आर इथे दिसतोय का, नाही, म्हणजे इथे काय आहे, हा, म्हणजे आन्सर ऑप्शन 2 काय आहे माझं, बरोबर आहे। ओके, याला पण चेकआउट करून बघते। मला सांगा, इथे कोण आहे, यस। ओके, यस इथे आहे, यसच्या विरुद्ध बाजूला कोण असायला पाहिजे, पी असायला पाहिजे। जर यस वरून आहे, पी खालून असायला पाहिजे, पण त्यांनी कुठे दिला, साईडला दिला, म्हणून आन्सर ऑप्शन काय होणार, रॉंग। म्हणजे उत्तर क्रमांक 2 हे माझं काय आहे, अतिशय बरोबर आन्सर ऑप्शन आहे। आता या टाईपचा एक क्वेश्चन, ओके, जे क्वेश्चन होते थोडंसं डिफिकल्ट लेवलचं क्वेश्चनसुद्धा आपण टॅकल आउट करणार आहोत आणि त्याला बाउन्स बॅकसुद्धा करणार आहोत। तर आता बघा, हा जो क्वेश्चन मला दिलेला आहे, पुढे दिलेल्या कागदापासून घडू शकणाऱ्या जाणाऱ्या घणासारख्या असणाऱ्या वस्तू निवडा। ओके, सो हा एक डायस दिलेला आहे। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा एक फासा असतो त्याला 6 डायरेक्शन्स असतात की नाही। तर इथे बघा, इथे 1 2 3 4 5 5 डायरेक्शन मला दिलेले आहे आणि 6वी डायरेक्शनच मला इथे दिलेली नाही आहे। तर मला 6वी डायरेक्शन इथे तयार करायची आहे। 6वी डायरेक्शन मी तयार कशी करणार, तर मला सांगा, या 4 त्रिकोणां मिळून एक चौकोन तयार होणार, तीच माझी काय असणार, 6वी डायरेक्शन असेल। ओके, 6वी डायरेक्शन असेल। तर बघूया आपण, इथे बघा, तर यामध्ये 4 त्रिकोणां मिळून काय करायची आहे, एक डायरेक्शन आपल्याला तयार करायची आहे। एक डायरेक्शन आपण तयार करून घेऊ।
तर लक्ष द्या. आता याला नंबर क्रमांक 1 देते, तर हा कलरफुल आहे की नाही. 1 नंबर मी इथे प्लेस करणार, याला 2 नंबर देते, याला मी इथे प्लेस करणार. 3 नंबर याला देते, याला इथे प्लेस करणार. 4 नंबर याला देते, हा इथे प्लेस करणार. ओके, या 4 छोट्या छोट्या तुकड्यांपासून माझा एक चौकोन तयार झालेला आहे. ओके, आणि हा एकच बनेल, म्हणजे 6वी बाजू. 1 2 3 4 5 आणि 1 6 आहे माझी, ही आहे माझी 6वी बाजू. ओके, मला सांगा पहिल्या नंबरचा बॉक्स कलरफुल आहेत की नाही. म्हणजे हा पण कसा असणार बेटा, कलरफुल असेल. डेफिनेटली याला मी कलर करून घेऊ का. येस, याला काय केलं मी, कलर करून घेतलं. झालं. त्यानंतर मला सांगा हा जो 2 नंबरचा साईड आहे हा सुद्धा कलरफुल आहेत की नाही. येस, म्हणजे मला सांगा याला सुद्धा मी काय करून घेते, कलर करून घेते. आता मला सांगा याच्यामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या नंबरचा जो बॉक्स आहे त्याला कलर कुठे केलेला आहे का, नाही. याला आणि याला कलर आहे का, नाही. म्हणजे हा बॉक्स माझा 6वा नंबरचा पार्ट कसा बनलेला आहे, तर असा बनलेला आहे. कसा दिसेल, तर असा दिसेल. ओके, 6 नंबरचा पार्ट. आता मी हे नंबरिंग वगैरे रफ करून टाकते. ओके, तुम्हाला सगळ्यांना सगळं काही लक्षात आलेलं आहे. हा 6 नंबरचा एक्झॅक्टली मला पार्ट मिळालेला आहे. ओके, चलो 1 2 3 4. आता मला बघायचं आहे की कसं कसं माझा बॉक्स बनवू शकतो. ओके, तर आता इथे मला फर्स्ट बॉक्सला घेतलं मी, तर मला सांगा ही जी साईड आहे ही साईड मला कुठे दिसत आहे, ही वाली दिसत आहे की नाही. ओके, आता हा जो पार्ट आहे याच्यावरती, हा पार्ट याच्यावरती येऊ शकतो का. यस, डेफिनेटली येऊ शकतो. आणि अगेन वन्स अगेन मला सांगा याच्यावरती हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण कसा आहे, कलरफुल आहे, ब्लॅक कलरचा आहे की नाही. याला पूर्णपणे ब्लॅक कलर आपण दिलेला आहे. आता लक्षात घ्या हा जो काही बॉक्स आहे, ओके, यामध्ये ही 4 भागामध्ये डिवाइड केल्या आहेत की नाही. येस, मला सांगा याच्यामधला जो त्रिकोण बॉक्स आहे हा मला इथे दिसत आहे का. येस, कलरफुल दिसत आहे. म्हणजे हीच ती साईड आहे जी इथे प्लेस केलेली आहे. म्हणजे एक्झॅक्टली राईट. म्हणजे ही साईड आणि ही साईड बरोबर आहे. आता मला सांगा याच्या या साईडला इथे व्हाईट पोर्शन दिलेला आहेत की नाही. येस, हा पॉईंट या बिंदूला जॉईन केल्यावरती ही साईड असा बॉक्स बनेल की नाही. म्हणजे उत्तर काय असेल माझं, एक्झॅक्टली राईट असेल. मी तुम्हाला ईच अँड एव्हरी कन्सेप्च्युअली पूर्णपणे समजावून सांगत आहे. नुसतं शॉर्ट ट्रिकच्या भरोशावर गेलो असं नसतंय की सगळं क्वेश्चन अभ्यास करून जायचं आहे आपल्याला. ओके, चलो आता आपण याला ॲनालिसिस करू, तर बीला करून घेऊ. आता सगळ्यात पहिले मला सांगा याच्या बाजूला कोण आहे, पांढरा आहे. इकडे पांढरा आहे, इकडे पांढरा आहे आणि इथे कोण आहे, ठिपक्याचा आहे. पण मला सांगा ही साईड येणं पॉसिबल आहे का याच्या बाजूला. नाही, पॉसिबलच नाही आहे. कारण की याच्या 4ही बाजूनं या साईड आहे, ही साईड येणं पॉसिबलच नाही. म्हणून हा काय असेल, पूर्णपणे रॉंग असेल. ओके, चलो. कारण की मला सांगा हा बॉक्स इथे या त्रिकोणाला असा छेदलेला आहे का, नाही. कारण की यांनी याच्या डोक्यावरती असा त्रिकोण सुद्धा दिलेला आहे. म्हणून ही साईड आपण घेणार नाही. आता बघा जी ही साईड आहे आता लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जी दिलेला आहे हा झाला अर्धा त्रिकोण, आता झाला पूर्ण त्रिकोण. आता मला सांगा याला जर मी बनवते म्हटलं तर हा पोर्शन कसा दिसेल, बनवू शकतो का. तर मला सांगा हीच ती साईड आहे का, जी इथे दिसत आहे. सेम याच्या बाजूला हीच ती साईड आहे का, जी मला इथे दिसत आहे. म्हणजे या साईडनं हा दिसत आहे का. येस, म्हणजे हीच ती साईड आहे. ॲब्सोल्युटली राईट आन्सर ऑप्शन. अगेन मला सांगा हा जो चौकोन दिसतो आहे ज्याच्यामध्ये ठिपका आहे, तर मला सांगा या 3 बाजू मिळून हा बॉक्स बनलेला असेल का. येस, म्हणजे डेफिनेटली हाच तो बॉक्स बनलेला असेल. म्हणजे हे सुद्धा राईट आहे. हा बॉक्स या साईड मिळून सुद्धा बनवू शकतो. ओके, या 3 साईड मिळून सुद्धा हा बॉक्स बनवू शकतो. म्हणजे मला ए, सी आणि डी हे आन्सर ऑप्शन प्रेडिक्शन राईट असेल. म्हणजे याला एक व्हिज्युअलायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतलेल्या आहे. हा का बरं रॉंग झाला आणि बाकीचे 3 का बरं राईट झाले. आता हा जो क्वेश्चन आहे व्यवस्थित अभ्यास करायचा. ओके, सो मी तुम्हाला कन्सेप्च्युअली सांगते, हा क्वेश्चन मी करून देणार. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये आन्सर सांगायचा आहे. हा क्वेश्चन कधी आला होता, 2020ला विचारला होता पूर्व परीक्षेला. ओके, बघा
सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. म्हणजे हा जो आहे हा ओपन केलेला बॉक्स आहे, याला जर मी घडी घालून जर मिळवला तर घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या निवडा. आता तुम्हाला समजला पाहिजे शिरोबिंदू. आता कर्णरेषा म्हणजे काय? असा एक साईड आहे, याला म्हणतात कर्णरेषा, आडव्या रेषेला म्हणतात कर्णरेषा. मला सांगा ही कर्णरेषा या पॉईंटमध्ये छेदत आहेत की नाही? ओके, आता शिरोबिंदू कोणाला म्हणायचं, कसं म्हणायचं एक एक्सप्लेन करते मी याच्यावरनं. ठीक आहे, एक बॉक्स घेते, कुठलाही एक रँडम बॉक्स घेते. सपोज आता मी या बॉक्सला घेतलं. ठीक आहे, मी तुम्हाला समजवण्यासाठी एक्सप्लेन करते. तर मी या बॉक्सला घेतलं. मला सांगा हा जो बॉक्सचा पॉईंट आहे, हा पॉईंट 1, 2 आणि 3 मिळत आहेत की नाही? मग याला काय म्हणणार आपण? शिरोबिंदू म्हणणार. म्हणजे शिरोबिंदू हा 3 पॉईंट मिळून 3 बाजू मिळून बनलेला असतो, त्याला काय म्हणणार आपण? शिरोबिंदू असं म्हणणार. आता मला सांगा असा शिरोबिंदू 1, 2, 3 आणि 4, म्हणजे मला सांगा टॉपला किती मिळालेले आहे? 4 मिळाले आहे. सेम ॲज इट इज 1, 2, 3 आणि बॉटमला एक 4. बॉटमला पण 4 असतील की नाही याच्याच खाली इथे? 4 आणि 4 किती झाले? 8. म्हणजे टोटल शिरोबिंदू किती यायला पाहिजे बेटा? 8 यायला पाहिजे. 4 वरचे आणि 4 खालचे, अशा प्रकारचे. झालं? तर मला पाहिजे आहे 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूमध्ये छेदतात, तो पाहिजे मला, त्यांची संख्या मला निवडायची आहे. तर लक्ष द्या. आता काय करायचं? मला सांगा हा जो पॉईंट आहे, मला सांगा टोटल पॉईंट किती आहे माझ्याकडे? 8 पॉईंट आहे. तर 8 पॉईंटला मी एक्सप्लेन करून देते. 1, 2, 3, 4 4 पॉईंट पहिले लिहून घेते. त्यानंतर 5, 6, 7 आणि 8 असे 8 शिरोबिंदू असणार आहे. हा बघा शिरोबिंदू क्रमांक 1. ठीक आहे, या शिरोबिंदूला हे 3 साईड 1, 2, 3 छेदत आहे. या शिरोबिंदूवरती किती कर्णरेषा आहे मोजा. इथे कर्णरेषा निघाली आहे का? नाही. इथे आहे का? यस. इथे आहे का? नाही. म्हणजे या शिरोबिंदूवरती किती कर्णरेषा छेदत आहे? फक्त 1. मला किती पाहिजे? 2 किंवा अधिक. म्हणजे या पॉईंटला त्या कर्णरेषा मिळाल्यात का? नाही मिळाल्या. आता पॉईंट क्रमांक 2 कुठे येणार? तर इथे येणार. ओके, 1, 2, 3 मिळून माझी कर्णरेषा मला शोधायची आहे. किती आहे बेटा? फक्त 1च आहे. इथे येत आहे का? नाही. इथे येत आहे का? नाही. फक्त 1च मिळाली. मला किती पाहिजे? एवढ्या. आहे का बेटा? नाही. पॉईंट क्रमांक 3 मला किती कर्णरेषा मिळाल्या? 1, 2, 3 3 मिळाल्या. 2 किंवा अधिक कर्णरेषा तिसऱ्या पॉईंटला मिळाल्या का? येस, ऑफकोर्स, राईट. आता मला बघायचं आहे पॉईंट क्रमांक 4. या बिंदूला किती कर्णरेषा मिळाल्यात? 2 किंवा अधिक कर्णरेषा याच्यावरती आहे का? नाही, फक्त 1च आहे. मला सांगा काय करू? क्रॉस करून देऊ. म्हणजे पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट, हे 4 पॉईंट तुमच्या लक्षात आले फर्स्ट ऑफ ऑल की कसं ओळखलं? ओके, आता मला बघायचं आहे 5वा आणि 6वा पॉईंट. या दोघांना मी सोबत तुम्हाला सांगते. ओके, 5वा पॉईंट कसा बनणार? हा पॉईंट इथे जॉईन करायचा. 1 साईड, 2 साईड, 3 साईड, 3 साईड मिळून मला सांगा काय मिळालं? मला 5वा पॉईंट मिळाला. ओके, हा पण 5वा पॉईंट आहे, हा पण 5वा पॉईंट आहे. ओके, दोघांना जॉईन करून 5वा पॉईंट बनणार आपला. ठीक आहे, इथे कर्णरेषा आहे का? नाही. किती आहे बेटा? 0. इथं किती आहे? फक्त 1च आहे. मग मला सांगा 0 अधिक 1, 0 अधिक 1 म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलं? 1च आलं. मला सांगा 5व्या पॉईंटला 2 किंवा अधिक मिळाल्यात का? नाही. आता सेम ॲज इट इज खालचे 2 पॉईंट जॉईन करा. हा आहे पॉईंट क्रमांक 6. इथे किती कर्णरेषा आहे? 0. इथं किती आहे? 1. 0 अधिक 1 म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलं? 1. मला किती पाहिजे? 2 किंवा अधिक. म्हणजे 6व्या सुद्धा पॉईंटला मला कर्णरेषा मिळाल्यात का? नाही मिळाल्यात. ओके, 5वा पॉईंट, 6वा पॉईंट लक्षात आलं तुमचं? ठीक आहे, आता मी याला रफ करते कारण की मला तुम्हाला समजून सांगायचे आहे 7 आणि 8 नंबरचे हे 2 मेजर पॉईंट्स. ओके, 7 आणि 8 नंबर लक्ष द्या व्यवस्थित. या पॉईंटला आणि या पॉईंटला जेव्हा मी जॉईन करते 1 साईड, 2 साईड, 3 साईड, तेव्हा मला किती नंबरचा पॉईंट मिळतो? मला 7 नंबरचा. ओके, मला सांगा इथे किती कर्णरेषा आहे? 1 आहे. इथं किती आहे? 1 आहे. इथं किती आहे? 1 आहे.
मग मला सांगा या 7 नंबरच्या पॉईंटला 1 + 1 + 1 म्हणजे किती मिळाल्या मला कर्णरेषा? 3 मिळाल्या. ओके, या 3 बिंदू मिळून हे 3 बिंदू जेव्हा जॉईंट होतील तेव्हा एक कर्णरेषा म्हणजे एक शिरोबिंदू माझा तयार होणार तिथे. ओके, सो बॉक्समध्ये तिथे जॉईंट झाला की. तर लक्ष द्या, मला मिळालात का? हो. तर मग 7 पॉईंटला मला 3 कर्णरेषा मिळाल्या म्हणून इथे काय म्हटलं मी? येस. आता सेम ॲज इट इज मला 8वा पॉईंट बघायचा आहे. 8वा पॉईंटला कसं करायचं? याला इथे जॉईन करायचं, याला इथे जॉईन करायचं. इथे किती आहे? 0. इथे किती आहे? 1. इथे किती आहे? 0. 0 1 0 म्हणजे किती आले आन्सर ऑप्शन? मला 1. मला किती पाहिजे? एवढं. मला मिळालात का? नाही. म्हणजे मला फक्त आणि फक्त किती पॉईंट मिळाले असे? 1 आणि 2. फक्त 2च मिळाले म्हणजे आन्सर ऑप्शन माझं काय आलं? फर्स्ट आलं. सो मी तुम्हाला एकदम डीपमध्ये एक्सप्लेन केलं आणि छान व्यवस्थित एक्सप्लेन केलं. याचं आन्सर मी सांगितलेलं आहे. आता हा जो क्वेश्चन आलेला होता याचा आन्सर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. नीट क्वेश्चन काय सांगितलं काय आहे ते बघायचं आणि याच्यामध्ये आन्सर ऑप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगायचं की नेमकं आन्सर ऑप्शन काय आलं आहे. ओके, चलो. हां, हा क्वेश्चन आहे बघा. 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 6 संख्या असलेल्या सोबतचा घन अभ्यासा. 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही आहे. मला सांगा 3 जी संख्या आहे ती 1च्या विरुद्ध नाही आहे म्हणजे इथून खालून 1च्या विरुद्ध नाही आहे म्हणते. बरं, अजून 3 ही संख्या 6च्या विरुद्ध या साईडला पण नाही आहे, 1च्या विरुद्ध नाही आहे, 6च्या विरुद्ध नाही आहे. मग राहीलच कोण? 2. म्हणजे मला सांगा 3 ही संख्या कोणाच्या विरुद्ध भागावर असेल? 2च्या. आलं का? एक जोडी भेटली का? यस. आणि 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. आता मला सांगा 2चं काम तर झालं. ओके, 2ची जोडी तर मिळाली. 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही म्हणजे 6च्या विरुद्ध पृष्ठावर इथून 4 नाही आहे म्हणते. मग ती 6च्या विरुद्ध नाही आहे, मग कोणाच्या असेल ती? 1च्या. म्हणजे 1च्या विरुद्ध कोण असायला पाहिजे? 4. झालं. आता मला सांगा जोडींमध्ये 1 ते 6 पर्यंत मला नंबरिंग दिलेले आहे. 1 2 3 4 5 6. 2च्या विरुद्ध 3, 1च्या विरुद्ध 4 आणि मला सांगा 5च्या विरुद्ध. मग मला सांगा कोण येणार? 6. आलं. 6च्या विरुद्ध इकडून कोण आलेला असेल? 5 आलेला असेल. झालं. अशा प्रकारे आपल्याला जोड्या मिळालेल्या आहे. आता लक्ष द्या, ह्या सगळ्या जोड्या रेडी झाल्या. कोण कोणाच्या विरुद्ध आहे? आता मला इथे दिलेला आहे हा घन जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील. आता लक्ष द्या, 1 ही संख्या स्टेबल आहे वरच्या पृष्ठाला. ओके, ती कुठेही हलत नाही आहे. 1 ही संख्या वरच्या पृष्ठाला राहील. अशा रीतीने हा घन फिरवला. बरं, 1 ही संख्या कुठे राहील? टॉप पोर्शनला राहणार. ओके, ती खाली येणार का? नाही, ती टॉप पोर्शनलाच राहणार. आणि हा घन फिरवला आणि 6 ही संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आता 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आले. म्हणजे लक्ष द्या, वरच्या पोर्शनला काय आहे? 6 आहे, 1 आहे, तो कुठेही हलणार नाही आहे. हा घन काय केलेला आहे? त्यांनी अशा प्रकारे ट्विस्ट केलं आहे. ओके, लक्ष द्या, 2च्या विरुद्ध कोण आहे? 3. जर 2 समोर असेल तर मागच्या साईडला कोण असेल? याच्या पिछे कोण असेल? 3 असेल. असेल की नाही? या बॉक्सला मागच्या साईडला कोण असेल? 3. मला सांगा हा घन असा फिरवतो आहे म्हणजे हा 6 जर 2च्या जागी येतो आहे म्हणते तर मला सांगा 3 हे कुठे येणार? मग 6च्या जागी येणार की नाही? आले. म्हणजे हा घन असा ट्विस्ट केला. 6 2च्या जागेवर आला तर 3 कोणाच्या जागेवर येणार? 6च्या. आलं का? यस. तर मला सांगा पृष्ठाच्या जागी आले, उजव्या पृष्ठाला कोणती संख्या असेल म्हणजे राईट हँड साईडला कुठली संख्या असेल तर इथे कुठली संख्या आलेली आहे बेटा? 3. आन्सर ऑप्शन 3. आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाला कन्सेप्ट. हा क्वेश्चन 2018चा क्वेश्चन आहे आणि थोडासा भारी क्वेश्चन आहे. ओके, ठीक आहे. 2018चा क्वेश्चन आलेला आहे. मी तुम्हाला छान एक्सप्लेन करते आणि याच्यामध्ये शॉर्ट ट्रिकसुद्धा सांगते की कशा प्रकारे याला सॉल्व करायला पाहिजे. एकमेकांचे शेजारी ठेवलेले एक्स व वाय हे 2 घनाकार तुमच्या समोर आहेत. ओके, आता लक्ष द्या. आता घन एक्स तुमच्या डावीकडे असून घन वाय तुमच्या उजवीकडे आहे. सगळ्यात पहिले
घन x काय आहे माझ्या डावीकडे ठेवलेला आहे आणि घन y हा काय म्हटलेला आहे उजव्याकडे ठेवलेला आहे. पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि याच्याच वर्ण आन्सर ऑप्शन सांगते. x या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठजोडी लाल रंगवलेली आहे. आता माहिती कोणाबद्दल सांगणं चालू आहे x बद्दल. म्हणजे यांची काय केलेली आहे एक पृष्ठजोडी आहे. म्हणजे मला सांगा लालच्या विरुद्ध पृष्ठजोडी कोणची आहे लाल ही पृष्ठजोडी आहे. बरं दुसरी परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी निळी रंगवलेली आहे. म्हणजे दुसरी जी आहे ना ती कुठल्या रंगाची आहे निळी रंगवलेली आहे. निळ्या रंगाच्या समोर निळी रंगवलेली आहे. बरं आता बघा उरलेल्या पृष्ठापैकी एक पिवळे व दुसरे जांभळे रंगवलेले आहे. एक पिवळं रंगवलेलं आहे. बरं एक काय रंगवलेलं आहे पिवळ्या रंगाचं आणि दुसरं काय रंगवलेलं आहे जांभळ्या कलरचं. ओके जांभळ्या कलरनं रंगवलेलं आहे. बरं अशा प्रकारे रंगवलेलं आहे. इथपर्यंत आलो. घन y या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध जोडी निळी रंगवलेली आहे. आता जोडी सांगितले ना परस्पर सांगितलं आहे. विरुद्ध जोडी कोणची सांगितली निळीच्या विरुद्ध निळा कलर. झालं इथपर्यंत आलो. आता बघा दुसऱ्या परस्पर विरुद्ध जोडी पृष्ठजोडींपैकी एक तपकिरी आणि दुसरी हिरवी आहे. म्हणजे एक काय सांगितली मला तपकिरी. ओके तपकिरीच्या समोर कुठली जोडी आहे ग्रीन कलरची जोडी आहे. तपकिरीच्या समोर हिरवी. बरं ही एक जोडी आहे. ही एक जोडी दिलेली आहे. आणखीन बघा उरलेल्या परस्पर विरुद्ध पृष्ठांपैकी जोडी काळी आणि पांढरी आहे. आणखीन एक जोडी काय आहे काळी आहे आणि पांढरी आहे. बरं एक आहे काळ्या रंगाची आणि काळीच्या समोर कुठला रंग सांगितलाय त्यांनी मला पांढरा रंग सांगितलेला आहे. काळीच्या समोर सांगितलं मला त्यांनी पांढरा रंग. बरं अशा प्रकारे यांनी अशा जोड्या सांगितलेल्या आहे. म्हणजे लालच्या विरुद्ध लाल निळीच्या विरुद्ध निळी पिवळीच्या विरुद्ध जांभळा निळीच्या विरुद्ध निळा तपकिरीच्या विरुद्ध हिरवा काळीच्या विरुद्ध पांढरा. तर आता बघा जर यक्सचे लाल पृष्ठ बघा यक्सचे लाल पृष्ठ आणि वायचे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल. म्हणजे मला सांगा जर यक्सचे लाल पृष्ठ बॉटमला असेल आणि वायचं निळं पृष्ठ बॉटमला असेल. ओके निळे पृष्ठ बॉटमला असेल तर आता इथपर्यंत आलो. जर मला सांगा टेबलावर ठेवलेले आहे जर खालून लाल असेल तर लालच्या विरुद्ध कोण आहे बेटा लाल. म्हणजे टॉप पोर्शनला पण कोण येणार लाल एकमेकांच्या विरुद्ध बाजूला. जर खालच्या साईडनं निळा आहे तर वरच्या पण साईडनं कुठला रंग येणार निळा रंग येणार की नाही. म्हणजे ही जोडी असेल की नाही. यस झालं. यक्सचे पिवळे व वायचे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल. मला सांगा यक्सचे पिवळे. बरं इथे माझ्या समोर कुठलं आहे यक्सचं पिवळं आणि यांचं कोणचं आहे तपकिरी. आता लक्ष द्या पिवळं जर माझ्या समोर असेल तर जांभळा हा मागच्या साईडला असेल की नाही या साईडला असेल की नाही मागच्या साईडला. यस जर तपकिरी माझ्या समोर असेल तर या मागच्या साईडला कोणचा असेल हिरवा रंग असेल की नाही. कळलं एकमेकांची विरुद्ध जोडी झाली. आता बघा घनाच्या विरुद्ध आता बघा असेल तर यक्स घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या वाय घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा. आता मला सांगा फक्त आणि फक्त हीच जोडी राहिली की नाही. आता मला सांगा इकडून निळा आणि इकडूनही कोणचा असेल निळा रंग असेल की नाही. याही साईडला निळा आणि याही साईडला निळा. आता मला सांगा यांच्यामध्ये एक जोडी राहिलेली आहे काळा आणि पांढरा. आता मला सांगा जर मी इथे काळा रंग घेतला तर पांढरा रंग कुठे येणार या साईडला येणार या साईडला पांढरा रंग येणार. आणि जर मी इकडून काळा घेतला तर इकडून कुठला येणार पांढरा येणार. निळ्याच्या समोर काळा निळ्याच्या समोर पांढरा. मग निळ्या रंगाच्या समोर एक्झॅक्टली कुठला रंग येणार एक तर काळा येणार नाही तर पांढरा येणार. दोनपैकी एक कलर येणार. म्हणजे आन्सर ऑप्शन मला सांगा मला निश्चितपणे आता मला सांगा एकतर काळा नाही तर पांढरा. म्हणजे उत्तर क्रमांक कुठला यायला पाहिजे 2 यायला पाहिजे.
म्हणजे एकतर पांढरा येणार नाही तर काळा रंग येणार, दोन्हींपैकी एक कलर येणार. सो ही झाली माझी एकदम लॉंग टर्म प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी करून दिल्या. ओके, आता मी तुम्हाला काहीतरी याच्यामध्ये सांगते की कसं काय करायचं. ठीक आहे, 2 मिनिट. तर मला सांगा, ही जी माहिती आहे ही माहिती इथे फिलअप न करता, इथे डायग्राम न काढता ही माहिती एक अंडरस्टँड केली आपण. ठीक आहे, ही माहिती आपण इथे सुद्धा बघू शकतो, डिरेक्टली न लिहिता सुद्धा करू शकतो. बघा, डायरेक्टली करू आता आपण. जर यक्सचे लाल पृष्ठ आणि वायचे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल, मला सांगा यक्सचं कोणचं, लाल हे यक्स आहे आणि हे वायचं आहे. यक्स आणि वायचे निळे पृष्ठ जर हे याच्या सोबत आहे तर लाल पृष्ठ कोणाच्या सोबत असेल, निळ्याच्या. असेल की नाही? डेफिनेटली यस. लाल खालून आहे, निळा खालून आहे. लाल वरती येणार, निळा पण वरतीच येणार. ओके, आणखीन बघा, यक्सचे पिवळे आणि वायचे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल. मला सांगा, यक्सचे जर पिवळं आणि वायचे तपकिरी पृष्ठ या दोघांची जोडी लागत आहे तर मग जांभळ्याच्या सोबत कोण येणार बेटा, हिरवा येणार. आता मला सांगा, याच्यामध्ये एकच जोडी राहिली की नाही. आता मला सांगा, या निळ्याच्या समोर आणि या निळ्याच्या समोर, या निळ्याच्या समोर काळा येणार, या निळ्याच्या समोर पांढरा येणार की नाही. मग निळ्याच्या समोर काळा आणि निळ्याच्या समोर पांढरा. मला इथे विचारलेलं आहे, निळ्या रंगाच्या समोर जर काळा किंवा पांढरा रंग येणार, म्हणजे एक सांगू शकते का नाही. इथे 2 निळे रंग दिलेले आहे, म्हणून मला आन्सर ऑप्शन येताना काळा नाही तर पांढरा. डायरेक्टली आन्सर ऑप्शन 2 करू शकते की नाही. जोड्या लावांचा कन्सेप्ट आपण इथे वापरू शकतो. ओके, जोड्या लावा, बस दॅट्स इट. काही डायग्राम काढायचं नाही, फक्त बघायचं, ॲनालिसिस करायचं आणि व्यवस्थित सॉल्व करायचं. या टाईपच्या क्वेश्चनला जोड्या लावाचा कन्सेप्ट लावायचा. बरं, हा पण एक क्वेश्चन बघून घेऊ आपण. खालीलपैकी चौकोनाकृती ठोकळ्याच्या अवस्थेचे निरीक्षण करा आणि एक विरुद्ध अंक शोधा. आता मला सांगा, या 4 डायग्राममध्ये एक कुठे दिसतोय, एक. ठीक आहे, तर मला सांगा, जो मी तुम्हाला फर्स्ट मेथड सांगत होते, कट करायचं, सारखं दिसलं तर. आता ती कोणाला करणार, 6 आणि 2ला. 6 आणि 2 मला इथे दिसत आहे का, नाही. इथे दिसत आहे का, नाही. 6 आणि 2 मला इथे दिसत आहे का, नाही. म्हणजे ती मी जी सेम दिसणारी मेथड होती ती अप्लाय करू शकते का इथे, नाही. आता मला सांगा, 1च्या बाजूला एक 6 आहे, 2 आहे. या 2 संख्येपैकी 6 किंवा 2 यामध्ये आहे का, नाही. 6 किंवा 2 यामध्ये आहे का, यस. इथे पण 6 आहे आणि इथे पण 6 आहे. म्हणजे क्वेश्चन सिलेक्शन कसं करणार, तर 4 पैकी या 2 बॉक्सला घेणार. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, या 6ला ॲज इट इज लिहून घेतलं. 6पासून जाणार मी क्लॉकवाईज. कसं जाणार बेटा, क्लॉकवाईज जाणार. 6 नंतर कोण आहे, 1 नंतर कोण आहे, 2. ॲज इट इज लिहून घेतलं. झालं इथे. आता बघा, इथे काय करणार, 6च्या खाली काय लिहिणार, 6. इथून क्लॉकवाईज जाणार. 6 नंतर कोण आहे, 3 नंतर कोण आहे, 4. मला सांगा, याच्यामध्ये 1च्या विरुद्ध कोण आलेला आहे, 3. आन्सर ऑप्शन कोण येणार, 3. दॅट्स इट. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं होतं. सो सिम्पल क्वेश्चन आहे. ह्याला बघा, या क्वेश्चनला मी तुम्हाला एक शॉर्टकट मेथडनं मी तुम्हाला सॉल्व करून सांगते. एक ॲप्रोच मेथड. तुम्ही लॉंग कट मेथडनी याला सॉल्व करायचं आहे आणि स्टॉप करायचं, पहिले सॉल्व करायचं, मग शॉर्ट ट्रिक बघायची. बघा, विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या 2 भिन्न प्रकल्पासाठी एवढे विद्यार्थी 2 संघ तयार करायचे आहे. आता मला सांगा, 2 संघ तयार करायचे आहे. संघ 1 आणि संघ 2 असे 2 संघ मला तयार करायचे आहे. जी व यच यांची संघ 1 साठी निवड झालेली आहे. आता बघा, जी आणि यच यांची संघ कोणासाठी 1 साठी निवड झालेली आहे. तर पुढील अटीनुसार संघ 2चे सदस्य निवडा. आता यामध्ये मला संघ 2चे मला सदस्य निवडायचे आहे. ओके, बघा लक्ष द्या, संघ 1मध्ये कोण आहे, जी आणि यच. आता हा पूर्व परीक्षेला क्वेश्चन आला होता, खूप मोठा क्वेश्चन होता, पण याला बाउन्स बॅक कसं करायचं. एक सेंटेन्स आहे, लास्ट सेंटेन्स बघा. ई हा ए
व डी यांच्याबरोबर आरामात काम करू शकतो. कोण? ई. ए आणि डी बरोबर आरामात काम करू शकतो, परंतु जी बरोबर त्याचे जमत नाही, त्याचं जी सोबत पटत नाही. कोणाचं? ईचं. मग जी सोबत पटत नाही तर ई इथे असणार की नाही, आणि ई कोणासोबत काम करू शकतो? ए आणि डी सोबत. मग मला सांगा, संघ 2 मध्ये ई, ए, डी हे 3 व्यक्ती असतील की नाही? कन्फर्म असतील? बरं, मला सांगा ई, ए, डी इथे आहे का? नाही. ई, ए, डी इथे आहे का? नाही. ई, ए, डी इथे आहे का? हो. ई आहे, ए आहे, डी आहे, इथे आहे. ई, ए, डी इथे आहे का? नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे? 3 आन्सर ऑप्शन असायला पाहिजे. एवढा शॉर्टकट मेथडनं आपण याला सॉल्व आउट करू शकतो. आय होप तुम्हाला क्लिअर झालं आहे. आता बघू आपण याला. एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहे आणि त्या 6ही पुस्तकांना यल, यम, एन, ओ, पी, क्यू या खुणा चिटकवलेल्या आहे. बघा, यल, यम, एन, ओ, पी आणि क्यू अशा खुणा त्यांनी चिटकवलेल्या आहे. बरं, यम, पी, एन, क्यू बघा, यम, पी, एन आणि क्यू या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने निळी असून उर्वरित पुस्तकांची लाल आहे. आता बघा, निळ्या पुस्तकांची आणि लाल पुस्तकांची. आता सगळ्यात पहिले एक लक्ष द्या, मला विचारलं काय आहे ते ॲनालिसिस करायचं. ओके, सो हे आहे कुट प्रश्नांचे क्वेश्चन. ओके, ते झालं आपलं पझल, एक डायस होऊन गेलं. हे पझल्स टाईपचे क्वेश्चन आहे. याला बाउन्स बॅक कसं करायचं त्याला बघा. सगळ्यात पहिले बघायचं मला काय काढायचं काय आहे. कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे आहे, म्हणजे कायद्याचं पुस्तक पाहिजे, निळ्या रंगाचं पाहिजे. मला फक्त आणि फक्त निळ्या रंगासोबत काम आहे. निळ्या रंगाचे याच्यामधले कोणचे पुस्तक आहे एवढं बघा. यम, पी, एन, क्यू या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने निळे आहे. यम, पी, एन, क्यू यांची पुस्तकांची काय आहे? वेष्टनं निळेली आहे, निळ्या रंगाची आहे. आता बघा, कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचं, कुठलं आहे? कायद्याचं पुस्तक आहे. ओके, आता लक्ष द्या, कायद्याचं पुस्तक आपल्याला पाहिजे आहे. तर इथे बघा, यल, यम, एन असलेली पुस्तके कायद्याची, तर उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची. आता कायद्याची पुस्तके मला काय कुठली सांगितली? यल, यम, एन. बघा, यल, यम आणि एन. यल, यम, एन हे 3 पुस्तकं कायद्याची मला सांगितलेली आहे. आता जेव्हा मी बघितलं आन्सर ऑप्शनमध्ये, तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे आहे? कायद्याचे निळं पुस्तक. एक यम पण आहे, एन पण आहे, जे निळ्या रंगाचं आहे आणि कायद्याचं आहे. मग 2 आन्सर ऑप्शनमध्ये एक 2ही असायला पाहिजे आणि 4ही असायला पाहिजे. ओके, सो या क्वेश्चनमध्ये त्रुटी होते, म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं की क्वेश्चन नेमका काय आहे, विचारलं काय आहे ते अंडरस्टँड करायचं. ओके, सो यामध्ये त्रुटी होती. 2ही आन्सर ऑप्शन राईट येत आहे. पण याच्यामध्ये 6 डब्बे बनवू दे, निळा रंग, लाल रंग, कायद्याचं पुस्तक, अभियांत्रिकीचं पुस्तक, नीट नाही बेटा एवढं. नवीन पुस्तक, जुनं पुस्तक. सपोज यामध्ये मला नवीन पुस्तक विचारलं असतं, कायद्याच्या नवीन कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे आहे, नवीन सांगितलं असतं, तर मी सांगू शकली असती का? डेफिनेटली. यल, यम, क्यू या खुणा असलेली पुस्तके नवीन असून, बघा नवीन पुस्तक कोण आहे? यल आहे, यम आहे आणि क्यू आहे. हे पुस्तकं कशी आहे बेटा? नवीन आहे. मग नवीन, कायद्याच्या नवीन कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळं आहे? तर नवीन यम, निळ्या रंगाचं कायद्याचं पुस्तक. आन्सर ऑप्शन यम असतं त्या केसमध्ये. पण ही पूर्णपणे प्रिंटिंग तुम्हाला लक्षात येत असेल, हा स्क्रीनशॉट आयोगाच्या पेपरचा आहे आणि तिथे तसं दिलेलं नाही आहे. सो कन्सिडर दिस क्वेश्चन. ओके, सो यन पण येतो, यम पण येतो, अशा प्रकारे. चलो, आता इथे बघा, ए, बी, सी, डी, ई आणि एफ हे मुलं परस्परांकडे तोंड करून कानदुखीचा खेळ खेळण्यासाठी वर्तुळाकार बसलेले आहे. आता सगळ्यात पहिले हे किती लोक आहे बेटा? 6 लोक आहे. या 6 लोकांना अशा प्रकारे बसवलं. 1, 2, 3, 4, 5,
आणि 6. सो अशा प्रकारे किती लोक आहे? हे 6 लोक इथं बसलेले आहेत. आता बघा, ए हे मूल यफच्या समोर. आता मला सांगा, ए हे मूल कोणाच्या समोर? यफच्या समोर बसलेले आहे. ओके, ए हे मूल यफच्या समोर आणि सीच्या डावीकडे बसलेले आहे. ए हे मूल यफच्या समोर आणि सीच्या डावीकडे बसलेले आहेत की नाही? झालं, सीच्या डावीकडे. ओके, सीच्या डावीकडे बसलेले. इकडून येणार, सीची लेफ्ट साईड कुठली असणार? ही, आणि हे इकडे ही असणार. इथपर्यंत आलो. ई हे मूल डी किंवा एच्या शेजारी नाही आहे. आता मला सांगा, इथे मला 2 वॅकन्सी अवेलेबल आहे आणि इथे एक पाहिजे आहे. मला सांगा, माझ्या याच्यामध्ये कोण कोण बसायचं राहिलं? ई राहिलं बसायचं, डी राहिलं बसायचं आणि बी पण राहिलं बसायचं. तिघंही राहिलेले आहे. आणि मला सांगितलेलं आहे ई हे मूल डी किंवा बीच्या शेजारी नाही आहे. जर मी इथे डी आणि बी घेतला तर चालेल. मग मला सांगा, डी किंवा बीच्या शेजारी नाही आहे, तर मग मी कुठे घेऊ? ईला इथे सेपरेटली टाकून देते. बरं, इथपर्यंत झालं. बी हे मूल एच्या शेजारी नाही. एच्या शेजारी कोण नाही आहे? बी नाही आहे. मग बी कुठे असणार? इथे असणार. आलं, इथे करून दिलं. आता मला सांगा, राहिलं कोण आहे? डी. डीला कुठे लिहू? इथे. झालं. अशा प्रकारे सगळ्यांना बसवलेलं आहे. आता लक्ष द्या, काय सांगत आहे? जर बी हे मूल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात, हे बघा, हा जो कानदुखीचा खेळ आहे. पहिला व्यक्ती शेवटपर्यंत सांगत असतो आणि शेवटचा व्यक्ती ती सेंटेन्स रिपीट करत असतो. म्हणजे शेवटच्या व्यक्तीला ती कोणाच्या कानामध्ये सांगण्याचा मिळतो का? चान्स मिळतो का? आपल्याला नाही मिळत. म्हणून एवढं लक्षात घ्या. बी हे मूल स्वतःच्या डावीकडे मुलाच्या कानात सर्वप्रथम कुजबुजत असेल. मला सांगा, बीचा डावीकडचा व्यक्ती कोण? यफ. म्हणजे हा कोणाच्या कानात सांगत आहे? यफच्या कानामध्ये सर्वात पहिले कुजबुजत असेल तर पहिल्या फेरीच्या शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळालेले मूल निवडा. मला सांगा, सगळ्यात पहिले बी हा कोणाच्या कानामध्ये कुजबुजत आहे? यफच्या. यफ कोणाच्या कानामध्ये कुजबुजत आहे? ईच्या. ई कोणाच्या कानामध्ये कुजबुजत आहे? सीच्या. सी कोणाच्या कानामध्ये बोलत आहे? एच्या. ए कोणाच्या बोलणार? डीच्या. आणि डी हा शेवटीला असणार की नाही? आता मला सांगा, डी हा बीच्या कानामध्ये सांगेल का? नाही सांगेल, हा शेवटीला आहे. मग याला ती संधी मिळणार नाही. पहिल्या फेरीच्या शेवटी कानात न मिळणारे मूल निवडा. तर मग कुठलं असेल? फक्त डी. आन्सर ऑप्शन ए. याला याच्या कानामध्ये सांगावं लागेल का? नाही. सो आन्सर ऑप्शन काय आहे? ते वाले. याला याच्या कानामध्ये सांगता येणार नाही असं आहे. नाहीतर म्हणणार की आन्सर ऑप्शन बी असायला पाहिजे. तर नाही रे बाबा. एका परीक्षेला 5 विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासच्या आधी गणित. इतिहासाच्या आधी काय होता? गणित विषय होता. भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी. इतिहास आणि भूगोल यांच्यामध्ये कुठला विषय होता? मराठी विषय होता. आणि भूगोलानंतर कुठला विषय होता? विज्ञान होता. ठीक आहे. आणि इतिहासाच्या आधी कुठला होता? गणित होता. परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली? तर कुठला विषय असेल? गणित. आन्सर ऑप्शन गणित. इथे बघा, सगळ्यात पहिले तर तुम्ही याला पूर्णपणे छान सॉल्व करून बघायचं. मी याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगते. बघा, दिलेलं काय आहे? जीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? आता जीच्या रिस्पेक्टिव्हली सेंटेन्स बघा. जी इथे मला दिसत आहे, जी इथे मला दिसत आहे. बरं, सेंटेन्स बघते. जीच्या उजवीकडे बसलेलं मला बघायचं आहे. ABCD जी एका भिंतीवर बसलेले आहे त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. दिस इज नॉट इम्पॉर्टंट. इथे बघा, जी हा ई आणि एफ यांच्या मधात आहे. ओके, जी हा कोणाकोणाच्या मध्ये आहे? ई आणि एफच्या मधात आहे. असं एक कंडिशन असू शकते किंवा एक कंडिशन असू शकते जी हा एफ आणि ईच्या मधात आहे. बरं, ई आणि एफ यांच्या मधात आहे. कोण? जी बसलेला आहे. तर मला सांगा, जीच्या उजवीकडे एकतर एफ येणार, नाही तर जीच्या उजवीकडे ई येणार. ओके, सो मला सांगा, एकतर एफ नाही तर ई.
ए येणार का? नाही. सी येणार का? नाही. डी येणार का? नाही. फक्त एकच दिलेलं आहे यफ, म्हणून आन्सर ऑप्शन यफ. नाहीतर ई दिलेलंच नाही, म्हणून आन्सर ऑप्शन यफ इज द फायनल वन. आय होप तुम्हाला क्लिअर झाला आहे हा क्वेश्चन. याला बघून घेऊ आपण. ठीक. PQRSTUV हे 7 प्राध्यापक आहे. ओके, कोण आहे? PQRSTU आणि V हे किती 7 प्राध्यापक आहे. आता मला सांगायचं आहे, विचारलं काय आहे तेवढं लक्षात घ्या. टी हा, बरं, जर टी कोणता विषय शिकवतो, फक्त मला काय विषय कोणता शिकवतो तेवढं काढायचं आहे. कुठल्या दिवशी शिकवतो हे इम्पॉर्टंट आहे का? नाही. कुठल्या दिवशी मला विचारलेलं नाही, म्हणून आन्सर ऑप्शन येणार नाही. बघा, तर इथे बघा, प्रत्येकजण असे शिकवतो. प्रत्येकजण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल यापैकी परंतु वेगवेगळे विषय शिकवतात. तथापि याच क्रमाने शिकवतील असे नाही. आता इथपासून क्वेश्चन चालू होतो. मला कुठल्या दिवशी पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे का? नाही. मग मी दिवसाला बघणार का? नाही. मला फक्त काम विषयासोबत आहे, विषयाला मी बघेल. प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यंत एकेका दिवशी शिकवतात, परंतु याच क्रमाने शिकवत नाही. आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. मला सांगा, आर काय शिकवतो? जीवशास्त्र शिकवतो. बरं, जीवशास्त्र शिकवतो. जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू गणित शिकवतो. क्यू काय शिकवतो? गणित शिकवतो. जर क्यू गणित शिकवत असेल तर टी गणित शिकवेल का? नाही. मला टी कोणता विषय शिकवतो ते पाहिजे. बरं, गणित शिकवतो. व्ही रविवारी शिकवतो, परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही. व्ही काय शिकवतो? रविवारी शिकवतो, पण व्ही काय शिकवत नाही? रसायनशास्त्र शिकवत नाही आणि इंग्रजी पण शिकवत नाही. हे दोनही विषय शिकवत नाही. बरं, इथपर्यंत झालं. यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस अर्थशास्त्र शिकवतो. यस काय शिकवतो? अर्थशास्त्र शिकवतो. ठीक आहे, यस काय शिकवतो? अर्थशास्त्र शिकवतो. बरं, पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. पी हा काय शिकवतो? मंगळवारी भूगोल शिकवतो. पी समोर काय लिहू मी? भूगोल शिकवतो असं लिहून देत आहे. झालं, या सगळ्या गोष्टी झालं. टी हा इंग्रजी शिकवत नाही. आता इथे लक्षात घ्या, टी हा कुठला विषय शिकवत नाही? इंग्रजी शिकवत नाही. बरं, टी हा इंग्रजी शिकवत नाही अशा प्रकारे सांगितलेलं आहे. व्ही हा इंग्रजी शिकवत नाही, टी इंग्रजी शिकवत नाही. मग इंग्रजी हा विषय कोण शिकवणार? तर कोण शिकवणार? यू. रसायनशास्त्र व्ही शिकवतो का? नाही. मग रसायनशास्त्र कोण शिकवणार? तर कोण शिकवणार बेटा? तर टी हा रसायनशास्त्र शिकवेल आणि हा शिकवत नाही तर हा कोण शिकवेल? मग भौतिकशास्त्र. मग मला सांगा, आन्सर ऑप्शन टी हा कुठला विषय शिकवतो? तर कुठला शिकवतो? फक्त आणि फक्त रसायनशास्त्र. भौतिकशास्त्र हा शिकवणार. याला पण पाहिजे की नाही एक सब्जेक्ट? मग हा भौतिकशास्त्र शिकवणार आणि हा फक्त रसायनशास्त्र शिकवणार. ओके, सो अशा टाईपचे क्वेश्चन आले होते पझल्सचे. तुफाननं क्वेश्चन आले होते. तुफाननं अभ्यास करून जायचं आहे, छोटे छोटे नाही, मोठ्या मोठ्या क्वेश्चनला टॅकल आउट करून जायचं आहे. दिस इज अ स्ट्रॅटेजी फॉर लर्निंग. आणि पूर्ण ॲबिलिटी आली पाहिजे की नाही, कुठल्याही टाईपचा क्वेश्चन किती हार्ड लेवलचा आला तरी तोडून त्याला सॉल्व करून आपण पुढे गेलो पाहिजे. या टाईपचे एक क्वेश्चन आपण सॉल्व करून घेणार आहोत. सगळ्यात पहिले लक्ष द्या, हा काय आहे? दरवाजा. दरवाजा इकडून काय आहे? ओपन. इकडून आपण इकडे जाऊ शकतो. इकडून ओपन आहे आणि इकडून इकडे येऊ शकत नाही, कारण की हा काय आहे? हा आहे क्लोज. इकडून ओपन आहे आणि इकडून काय आहे? क्लोज आहे. झालं या टाईपचं. देन अगेन त्यानंतर इथे मला असा टाईपचा रस्ता आहे, तर मला सांगा, मी इकडून इकडे सुद्धा जाऊ शकते, इथून इकडे सुद्धा वापस येऊ शकते इन दिस टाईप. ओके, चलो बघून घेऊ आपण. या टाईपचं बघून घेणार आहोत आपण. मला सांगा, ए हा बीपेक्षा मोठा नाही. मग मोठा नाही तर तो कसा असेल? लहान असेल किंवा इक्वल टू असेल.
इथे बघा ए हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही, मग तो कसा असेल? मोठा असेल. ॲट द रेट म्हणजे काय? ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान नाही, मग तो कसा असेल? लहान असेल. हॅशटॅग म्हणजे काय? ए हा बी पेक्षा लहान नाही, मग लहान नाही तर मोठाही असू शकतो किंवा इक्वल टू पण असू शकतो. ओके, लहान नाही मग मोठा असू शकतो किंवा इक्वल टू असू शकतो. अशा प्रकारे सगळे सायन्स केलेले आहे. आता या सायन्सला इथे सुद्धा रिप्लेस करून घेते मी. बघा फाय काय म्हणतो? इज लेस दॅन इक्वल टू. आणखीन लेस दॅन इक्वल टू लिहून घेते. डॉलर काय म्हणतो? ग्रेटर दॅन. डॉलर काय म्हणतो? ग्रेटर दॅन. डॉलर काय म्हणतो? ग्रेटर दॅन. हॅशटॅग काय म्हणतो? ग्रेटर दॅन इक्वल टू. अशा प्रकारे लिहून घेतलेलं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या सगळ्या झाल्या. आता मी काय करते, या विधानाला एक इक्वेशनमध्ये कन्वर्ट कसं करत आहे, कारण की याच एका क्वेश्चनवरून तुम्हाला पूर्ण सिनारिओ समजून जाणार. याला व्यवस्थित लक्षात द्या. एच इज अ लेस दॅन इक्वल टू काय आहे? डी. असच्या असं लिहिलं की नाही मी? बरं, आता मला सांगा हा डी कुठे आहे? इथे. डीच्या बाजूला कोण आहे? टी. मग डीच्या बाजूला काय लिहू मी इथे? टी. कोणाकडे तोंड आहे? टीच्याकडे तोंड आहे. बस ॲज इट इज टीकडे देऊन देते मी. ठीक आहे. यफ आणि एच. यफ आणि एचपैकी कोण प्रेझेंट आहे बेटा? एच. आणखीन कोण प्रेझेंट आहे? यफसुद्धा इथे प्रेझेंट आहे. कोणाकडे तोंड आहे? यफकडे तोंड आहे. करू का? अशा प्रकारे लिहिलं. यस, दिस इज वन, दिस इज वन, दिस इज वन. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल एक कंडिशन आहे, सॅटिस्फाय करू. मला सांगा याच्यामध्ये यफ इज अ लेस दॅन इक्वल टू काय आहे? डी. डीकडून मला कोणाकडे जायचं आहे? यफकडे. डीला पकडू, यफला पकडू. डीकडून एचकडे जाऊ शकतो का? यस, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं दरवाजा ओपन आहे. पण मला सांगा एचकडून यफकडे पोचू शकतो का? नाही, दरवाजा काय आहे? बंद. जाऊ शकते की मी यफकडे? नाही, कॅन्सल. ओके, चलो पुन्हा बघू आपण. इथे ही एक कंडिशन दिलेली आहे. आता या सेकंड याला चेक करू. टी इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू यफ. टीकडून कोणाकडे जायचं आहे? यफकडे. टीला पकडायचं, यफला पकडायचं. टीकडून डीकडे जाऊ शकते का? यस. डीकडून एचकडे जाऊ शकते का? यस. एचकडून यफकडे जाऊ शकते का? नाही, दरवाजा काय आहे? बंद. अगेन नॉट इन. आता बघा इथेच दिलेलं आहे डीकडून कोणाकडे जायचं आहे? यफकडे जायचं आहे. बरं, डीकडून कोणाकडे जायचं आहे? यफकडे जायचं आहे. डीकडून यफकडे जायचं आहे. आता मला सांगा डीला पकडायचं, यफला पकडायचं. डीकडून एचकडे जाणार का? यस. एचकडून यफकडे जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. दरवाजा काय आहे? बंद. म्हणजे याच्यामधले तीनही आन्सर ऑप्शन काय आलेले आहे? रॉंग आलेले आहे. एकही सत्य नाही. सो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट क्लिअर झालेल्या असतील आणि छान समजलेल्या असतील. सो अशाच पॉईंट ऑफ व्ह्यू एक बॅच आहे PYQची बॅच, ज्यामध्ये मुख्य आणि पूर्वचे सगळे क्वेश्चन मागील 5 वर्षांचे पूर्ण 2018 पासून पूर्णपणे एक्सप्लेन करून दिलेले आहे. सो तुम्ही जॉईन करू शकता. प्रत्येक विषयांचं सखोल एक्सप्लेनेशन या बॅचमध्ये तुम्हाला करून दिलेली आहे. PYQची स्पेशल बॅच आहे. आय होप तुम्ही करू शकता जॉईन. सो तुम्हाला सेशनमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले होते, ते क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करा. सो थँक्यू गाईज. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये.